नमस्कार शेतकरी बंधूंनो. एकदिवसीय शेतकरी मेळावा प्रदर्शनी आणि शिवार फेरी या कार्यक्रमामध्ये तांत्रिक सत्रामध्ये डॉक्टर अर्जुन तायडे, विभागीय प्रमुख, पीक उत्पादन केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी शेतकरी बांधवांना केलेले हे मार्गदर्शन. विशेष कापूस प्रकल्प हा कार्यक्रम दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 या ठिकाणी संपन्न झाला होता. ऐकूयात डॉक्टर अर्जुन तायडे यांचं हे मार्गदर्शन. शेतकरी बंधूंनो, विद्यार्थी मित्रांनो, आमच्या अकोलाचं आहे. अकोल्याला एक म्हण आहे, रात्र झाली कमी आणि सोंग झाले जास्त. वक्ते खूप जास्त होते आणि बरीचशी माहिती त्यांनी सांगितली आहे आणि आता माझ्यावरती जे जबाबदारी येऊन पेलण्याची जी आली आहे ते अतिशय अवघड आहे, कारण बऱ्याचशा बाबीवर त्यांनी उहापोह केला आहे. तरी पण आज इथे येण्याचं जे प्रयोजन आहे, विशेष करून आमचे हिरवे साहेब आणि इंजलकर यांनी अक्षरशः 5-6 वेळा व्हिजिट दिल्या आणि खूप तगादा लावला. सर, यवतमाळ जिल्हा कापसाचा जिल्हा आहे आणि इथल्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला काहीतरी संधी द्या. मी थोडंसं त्यांना सांगितलं की प्रशासनिक बाब अशी आहे की एका जिल्ह्याला 1 KVK आणि ऑलरेडी एका KVKला आम्ही हा प्रकल्प राबवत आहे 3 वर्षापासून, आणि दुसरा KVK घेतलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च जवळपास 20 ते 25 लाख रुपये आमच्यावर वाढतो आणि शासनाची त्याला ऑब्जेक्शन आहे. तरी पण अकोला मला किंवा यवतमाळ मला, तर यवतमाळ तर तसं ठाकरे साहेबांमुळे पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. सरांनी सांगितलं की ठाकरे साहेब दिल्लीत गेले त्याच्यामुळे येऊ शकले नाही, त्यांची पण भेट व्हावी हा एक सुद्धा माझ्या मागे एक मनाला एक आशा होती की येऊन त्यांची पण भेट घ्यावी. आणि आमचे हे जे 2 कार्यकर्ते आहे, हिवरे साहेब आणि इंजलकर, यांनी नवीन प्रकल्प सुरू केला. मी बऱ्याच ठिकाणी फिरतो आणि सध्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे जाण्याचं टाळतो बरेचदा, कारण मागच्या बजेटमध्ये सरकारनं कॉटन टेक्नॉलॉजी मिशनसाठी 500 करोडचं निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती मागच्या वर्षी. आणि आमचे डायरेक्टर, मी हेड असल्यामुळे आणि आमचे संस्थाज्ञ त्या मिशनला कसं रूप देता येईल याच्यासाठी अक्षरशः डेली व्हिजिट्स म्हणजे मीटिंग्स राहतात, काही ना काही PM ऑफिसमधून काही कमेंट्स येतात. ह्या गोष्टींमध्ये आम्ही थोडेसे बिझी असल्यामुळे, तरी पण हे नवीन KVK आहे बा, यांनी काय केलं, यांच्या शेतकऱ्यांना काही अडचणी आहे का, आणि यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि माझं बरंचसं काम या मंडळींनी सोपं केलं आहे. इथं चांगलं प्रात्यक्षिक यांनी केलेलं आहे. तसं यवतमाळ जिल्हा भारतामध्ये काय जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्ही गुगलवर जर पाहिलं तर यवतमाळला कॉटन सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाते. आणि मध्यंतरी फवारणीच्या अयोग्य वापरामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पॉयझनिंग केसेस झाल्या होत्या, म्हणून मिनिस्ट्रीमध्ये मी बरेचदा जातो. तिथं शिवराजसिंग चौहान साहेब यांच्यासोबत आमच्या मीटिंग होतात. तर यवतमाळ में वो किसान मर गए थे, उसके लिए क्या किया आपने, तर हा प्रश्न तिथं आवर्जून विचारला जातो. तर कापूस आणि यवतमाळ यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे भारतामध्ये. 5 लाख हेक्टर वक्त्यांनी सांगितलं आणि कापसाची जी उत्पादकता आहे ती अतिशय कमी आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे आपल्या जमिनी. मी शेतकऱ्याला दोष देणार नाही, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील सुद्धा शेती करायचे. राहुल फुकेंनी सांगितलं होतं LRA 51. मी ज्यावेळेस 1984ला 10 वर्गात होतो, माझे वडील सुद्धा LRA लावायचे. आणि हे जे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम जे आपण म्हणतो हे त्यावेळेस लावत होतं. माझा बाप सुद्धा शेती करत होता आणि तो सुद्धा पेरणी करत होता. हो, पेरणी करत होता आणि हे हाय डेन्सिटी त्यावेळेस सुद्धा होते. मग आमचे क्रांती साहेब आणि शास्त्रज्ञ इस्रायलला गेले, त्यांनी भेटी दिल्या, ब्राझील पाहिलं. आणि मी सुद्धा आता बऱ्याच देशाचा अभ्यास करतो. यांनी सुद्धा ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चायना सगळ्याच देशाची तुमच्यापुढे उत्पादकता मांडली. मी रिपीट करणार नाही, परंतु हे सगळे देश हाय डेन्सिटीची लागवड करतात, सघन कापूस लागवडची लागवड करतात. आणि सघन लागवड कापूस केल्यामुळे त्या देशाचं उत्पादन वाढलेलं आहे. त्यांनी टेक्नॉलॉजी फुल डेव्हलप केलेली आहे. आपल्याकडे काय झालं, आता हे तंत्रज्ञान डेव्हलप झालं आहे, आपल्याकडे जाती त्या विकसित होत नाही. आणि आमचा एक मित्र आहे राहुल, हा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्याच्याकडनं भविष्यामध्ये 5-6 अशा जातीचे वाहन, आणि ते सुद्धा सरळ दरवर्षी शेतकऱ्याला घ्यायचं काम पडणार नाही.
असे वाहनं तो डेव्हलप करत आहे. तो पुसदचा आहे आणि इथलाच शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि चांगलं काम करत आहे. तर आपल्याला जर हाय डेन्सिटी किंवा सघन कापूस लागवड किंवा क्लोजर स्पेसिंग हे जर टिकवायचं असेल तर भविष्यामध्ये सरळ वाहनाची लागवड केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आम्ही जे सघन लागवड कापूस संशोधन हे जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे, 3 वर्षापासून मी हा प्रकल्प हातात घेतला आहे आणि शासनाची याला, भारत सरकारची याला भरपूर मदत आहे. साधारणतः 50 कोटी आणि तेही शेतकऱ्याला आम्ही DBT देत आहे. तुमचं अकाउंट राहील आणि त्या अकाउंटमध्ये त्याला जे काही पर एकरला जो खर्च येतो तो आम्ही देत आहे. तर साधारणतः 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प 3 वर्षापासून मी पाहत आहे. भारतातल्या 8 राज्यामध्ये हा प्रकल्प आपण काम करत आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 16 जिल्हे आहेत आणि 16 जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा सुद्धा आहे. तर थोडक्यामध्ये इथं विद्यार्थी सुद्धा बसले आहे. त्यांना जर मी एक प्रश्न विचारला की तुमच्या मोबाईलमध्ये कुठलं जी आहे तुमच्याकडे, 5G आहे का 4G आहे? 5G आहे ना. तर हाय डेन्सिटी सुद्धा हे 5G तंत्रज्ञान म्हणून मी बऱ्याचशा मीटिंगमध्ये शेतकऱ्याला सांगत असतो. कुठलं तंत्रज्ञान आहे? 5G. याच्यामध्ये 5Gचा आपल्याला विचार करावा लागतो. पहिला जो G आहे तो जिओग्राफी, म्हणजे तुमची जमीन कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे की भारी आहे. जर जमीन हलकी असेल तर हलक्या जमिनीमध्ये सघन कापूस लागवड 3 फूट बाय अर्धा फूट अंतरावर लागवड करायची आणि मध्यम असेल तर तिथं क्लोजर स्पेसिंग 3 फूट बाय 1 फुटावरती आणि भारी असेल तर 3 बाय 60 सेंटीमीटरवरती, 90 बाय 60 सेंटीमीटरवरती. तर हा पहिला जो G आहे हा जिओग्राफी आहे. दुसरा G आहे जिनोटाईप. आपल्याला वाहनं कुठले लागणार आहे. राहुल फुकेने सांगितले की आता आपल्याला जे वाहन पाहिजे हे खूप वाढणारे नाही पाहिजे. बरेचशा शेतकऱ्यांना वाटते की माझे कापूस छाती एवढा झाला, डोक्यावर झाला, माझी बायको सुद्धा दिसत नाही म्हणते शेतामध्ये. आता ती कापसाची लागवड जे आपण करतो ते का चोराला लपासाठी करतो का? नाही करत. मराठवाड्यामध्ये मी PhD ला असताना तिथं उत्तमराव इंगळे होते, डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन. त्यांनी कापसावरती पुस्तक लिहिलं होतं. कापूस हा कपाशीसाठी पिकवायचा आहे, पानासाठी नाही, फळदडीसाठी नाही आहे. फळदड वगैरे बरेचसे शेतकरी घेतात. तर वाहनं जे लागणार आहेत आपल्याला हे कॉम्पॅक्ट पाहिजे. त्याच्या फांद्याचं सुद्धा यांनी इथं वर्णन केलं. काकडे साहेबांनी 2 प्रकारच्या फांद्या असतात. पहिली जी फांदी येते 1-2 फांद्या त्याला आम्ही मोनोपोडिया म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये, आणि नंतर ज्या फांद्या असतात त्याला आम्ही सिम्पोडिया म्हणतो, जे जिगजॅग वाढते अशी. तर साधा भाषेमध्ये शेतकऱ्याला त्याला एक गळ फांदी म्हणते आणि दुसऱ्या भाषेमध्ये फळ फांदी म्हणते. ज्या फळं लागतात ते फळ फांदी. तर फळ फांद्याची जे लांबी राहील साधारणतः 20 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त नको. अमर शेट्टीवार साहेबांनी सांगितले की आपल्याला कॉम्पॅक्ट जिनोटाईप पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की अगदी बोटाला म्हणजे कांड्याला. तर आम्ही सध्या पंजाबमध्ये जाऊन आलो मी मागच्या महिन्यात, डायरेक्टर आणि मी. तर तिथं त्यांनी फ्यूज सिम्पोडियाचा कन्सेप्ट मांडला. अगदी एक उभी एक रेस राहील आणि आजूबाजूला त्याला फळफांद्या लागलेल्या राहतील आणि 2-3 गुण राहतील. तर अशा प्रकारचे आपल्याला वाहनं पाहिजे. आपल्याला खूप वाढणारे, खूप काही वाढ होणाऱ्या वाहनाची गरज लागणार नाही. तर दुसरा G आहे तो जिनोटाईप आहे. लवकर परिपक्व होणारे 150 दिवसामध्ये, गुंडाचं वजन 4 ते 5 ग्रॅम असणारे आणि धाग्याची लांबी, धाग्याची गुणवत्ता सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. कमीत कमी 28 mm पेक्षा जास्त असणाऱ्या गुणवत्ता धाग्याची आपल्याला कापसाची लागवड करावी लागेल. तर दुसरा G आहे जिनोटाईप. तिसरा G आहे जिओग्राफी. लागवड कुठल्या अंतरावर करायची कापसाची. तर हलकी जमीन असेल तर 90 बाय 15 सेंटीमीटर, मीडियम जमीन असेल तर 90 बाय 30 सेंटीमीटर आणि भारी जमीन असेल तर 3 बाय 2 फुटावरती तुम्ही लागवड करू शकता. हे झालं जिओग्राफी. आणि चौथा G जो आहे तो ग्रोथ रेग्युलेशन, म्हणजे झाडाच्या वाढीचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. नुसतं काही वाढ, आज आम्ही पाहत आहे की आमच्या पराठ्या डोक्याच्या वर गेलेल्या आहे. मी राजस्थानमध्ये जाऊन आलो श्रीगंगानगरला. तिथल्याच एका ट्रायलची हाईट माझ्या डोक्यावर होते आणि मी फोटो सुद्धा फेसबुकवर टाकला होता. म्हणजे 7 फूट 8 फूट कापूस उंच होता आणि 4-5 फुटापर्यंत त्याला बोंडच नव्हते लागलेले, काहीच नव्हते. वरती फक्त बोंड लागलेले होते.
तर आपल्याला अशी वाढणारी अशा पद्धतीचा कापूस नको आहे. म्हणून त्याचं ग्रोथ रेग्युलेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या वाढीचं व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 2 प्रकारची व्यवस्थापन सांगतो. पहिलं एक जे आहे तुम्ही केमिकलच्या द्वारे करू शकता, ज्याला चमत्कार आणि मेपिकाट क्लोराईड म्हटलं आहे. आणि दुसरं जे आहे ते मॅन्युअल पद्धतीने हाताने आपण फळफांद्या आणि गळफांद्या ह्यातल्या ओळखून गळफांद्याची छाटणी करणे आणि 90 दिवसाचं झाल्यानंतर त्याची खुडणे, तर अशा पद्धतीचं आहे. आता हे तंत्रज्ञान जर आपण लागवड तंतोतंत याचा जर वापर नाही केला तर आपल्याला हाय डेन्सिटीमध्ये सुद्धाही उत्पादन मिळणार नाही. त्याच्यासाठी जे मेपिकाटची फवारणी आहे हे अतिशय काळजीपूर्वक करावी लागतो. सरसकट आपण कितीही घेतला आणि कितीही टाकलं, बरेचदा कल असा असतो किंवा 2-3 मिक्स करून सर म्हणून ते 16 टाकले म्हणून एका शेतकऱ्याने 7 टाकले, तर ती आपली प्रवृत्ती नको. शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच हे डेमॉन्स्ट्रेशन शेतकऱ्याच्या शेतात असावे. केविकेचे जे सायंटिस्ट आहे यांनी वेळोवेळी जाऊन त्यांना मार्गदर्शन करावं. आम्ही तर तंत्रज्ञान तिथं डेव्हलप केलेलं आहे मेपिकाट क्लोराईड. आता मेपिकाट क्लोराईडची व्यवस्थापन करताना बरेचसे लोक सांगते की 1 ml 1 लिटरला टाका, ठीक आहे, परंतु तसं नाही आहे. तुमच्या शेताची आणि झाडाची वाढ कशी आहे, जर झाडच नाही वाढलं तर कशाला फवारणी करायची, काही गरज नाही आहे. म्हणजे डिसाईड कसं करायचं, मेपिकाटची फवारणी डिसाईड करताना कुठला क्रायटेरिया असायला पाहिजे, कुठले निकष असायला पाहिजे. आपण म्हणतो ना निकष पाहिजे बघ काहीतरी, तर त्याच्यासाठी निकष आम्ही मांडलेला आहे. त्याला आम्ही HNR बेस मेपिकाट क्लोराईड म्हणतो, म्हणजे हाईट टू नोड रेशिओ म्हणतो. साधं उदाहरण सांगतो. तुम्ही पहिला जो फवारा कमीत कमी 50 ते 55 दिवसांनी जे प्रमाण आहे 1 लिटरसाठी 1 ml ह्या प्रमाणात करायचं हे मेपिकाट क्लोराईड, तो तर आवश्यकच आहे. कारण तुम्ही आता सघन कापूस हा लागवड केलेली आहे 90 बाय 15 सेंटीमीटरवरती. तर हा फवारा झाल्यानंतर दुसरा फवारा मारण्याचा का नाही, तो शेतकऱ्याच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी, त्याचं प्रमाण ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सुरुवातीचे जे 5 कांडे राहतात, कांडे समजतात ना तुम्हाला, बोटाला जसे कांडे असतात तसे कापसाच्या झाडाला सुद्धा कांडे असतात. पहिले 5 कांडे घ्यायचे आणि पहिल्या 5 कांड्याची जर उंची म्हणजे लांबी त्याची 20 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला दुसऱ्या फवाराची गरज आहे. आणि दुसरा फवारा मारताना 1 लिटरसाठी 1.2 ह्या प्रमाणात मेपिकाटची फवारणी करायची. मग आता तिसरा सुद्धा कोणी सांगते की तिसरा पण मारायचा, कारण पाऊस जर पडत असेल, सततचा जर पाऊस पडत असेल तर तुमची वाढ तर अनियंत्रणात राहणार आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा हाच क्रायटेरिया HNR बेस हाईट टू नोड रेशिओ, पहिल्या 5 कांड्याची उंची मोजायची आणि 20 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर आपण मेपिकाटची फवारणी करायची. आणि त्याहीपेक्षा सोपं जे तंत्रज्ञान आहे, तुम्ही मराठवाड्यात जर गेले तर तुमचा एक शेतकरी आहे दादा लाड तंत्रज्ञान नावानं, हे पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. फडणवीस साहेबांनी त्यांचा सत्कार सुद्धा केला परभणीला, मी सुद्धा तिथं कार्यक्रमात होतो. आणि दादा लाड तंत्रज्ञान नावाने बरेचसे शेतकरी आपल्या विदर्भातही लावत आहे. आणि मी जालना, औरंगाबाद, परभणी या भागात भेटी दिल्या, तिथले शेतकऱ्यांचे उत्पादन पाहिले आणि माझ्या निदर्शनात असं आलं की हे शेतकऱ्यासाठी अतिशय सोपं तंत्रज्ञान आहे. मेपिकाटच्या भानगडीतच पडायचं नाही. सुरुवातीला 50 दिवसाचं पीक झालं की त्याच्या खालच्या 2-3 फांद्या सिकेटरच्या सहाय्याने काढून घ्यायच्या, ठीक आहे. हे झाले गळफांदी काढणं. आणि साधारणतः मग उंची किती ठेवायची, तर ते साधारणतः आपलं दौरे वगैरे झाल्यानंतर आपण आषाढी एकादशीला पंढरपूरला दर्शनाला जातो विठ्ठलाच्या, आणि विठ्ठलाने कुठं हात ठेवलेला आहे, कमरेवरती ठेवलेला आहे. म्हणजे साधारणतः 3 ते 3.5 फूट जर तुमचा कापूस झाला तर त्याला वरचं त्याचं टॉपिंग करायचं. अतिशय सोपं तंत्रज्ञान आहे. जर ह्या पद्धतीचा जर अवलंब केला तुम्ही, कारण काय होत आहे की तुम्ही जे कापूस लावत होते इथं बरेचसे शेतकरी आहेत ना, ती जी कापूस लागवड करण्याची जी पद्धत होती आपली पहिले 3x3, 4x4, काय कारण होतं, आडव्या उभ्या डवऱ्याच्या पाण्या झाल्या पाहिजेत. आपल्याला तण जरी दिसलं तर डोळ्यात खूप ते नाही, तण पाहिजेतच नाही म्हणते शेतामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, ऑगस्टपर्यंत आपलं पीक बढिया राहायचं, एकदम खुश, नवरा बायको दोघंही शेतात अरे या वर्षी तर चांगलाच कापूस येईल, पोरीचं लग्न हमखास करून टाकू म्हणते. पण काय होते, ऑगस्ट गेल्यानंतर पाण्याचा ताण पडते,
पाण्याचा ताण 15 दिवस 20 दिवस 1 महिना जर गेला ना तर पूर्ण पात्या पूर्ण गड होऊन त्या कापसाच्या झाडाला 5 ते 6 बोंड राहतात आणि तुम्हाला एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळते. ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्याची. मी बऱ्याच शेतकऱ्यांसंग चर्चा केल्या अकोल्याच्या, तिथं निदर्शनात हे आलं आहे की एकरी 4 ते 5 क्विंटल ॲव्हरेज उत्पादन मिळते. परंतु माझे असे काही शेतकरी आहेत दिलीप पोहाणे वर्ध्याचे, त्या शेतकऱ्याने एकरी 25 क्विंटल उत्पादन हाय डेन्सिटीने त्याच्या शेतावर व्हिजिट केली. शेतकऱ्याचे मी उदाहरण यासाठी देतो की शास्त्रीय अभ्यास तर खूप करतो, परंतु शास्त्रीय अभ्यासापेक्षा शेतकऱ्यांनी ज्या यशोगाथा उत्पादित केल्या आहे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, ते शेतकऱ्याला सांगणं फार गरजेचं आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतावर गेलो तर म्हटलं हे शेत तर तुमचं भुरकी आहे. हो सर म्हणे, इथं पोरं क्रिकेट खेळायचे म्हणे आणि अतिशय स्वस्त भावामध्ये विकत घेतली आणि त्याच्यामध्ये आज तो शेतकरी एकरी 25 क्विंटल उत्पादन त्या शेतकऱ्याने घेतलं. त्याचा भारताचे कृषी मंत्री यांनी कोइंबतूरला सत्कारही केला. वर्ध्याचा शेतकरी आहे दिलीप पोहाणे, त्याचा नंबर सुद्धा आहे माझ्याकडे. अजूनही तुम्ही त्याच्या शेतावर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर असे काही शेतकरी आहेत की जे ह्या पद्धतीचा अवलंब करत आहे. सघन कापूस लागवडीचा आमच्या मार्गदर्शनाखाली तो सघन कापूस लागवड करतो आणि त्याला एकरी 25 क्विंटल उत्पादन मिळत आहे आणि हे शक्य आहे. आता मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना मोठ्या गोष्टी सांगत नाही. माझ्या शेतकऱ्याकडून तुमच्याकडून हीच अपेक्षा आणि या कृषी विज्ञान केंद्राकडूनही हीच अपेक्षा आहे की एका झाडाला 10 बोंड ठेवा. तुम्ही थेरॉटिकल त्यांनी गणित केलं त्यांनी की बा ती 90 बाय 15 सेंटीमीटर तर एकरी 28,000 झाडं राहतील. मी म्हणतो तुमचे खाडे जाऊ द्या, एकरी 25,000 झाडं ठेवा, 10 बोंड ठेवा, 4 ग्राम बोंड. दादा लाड तर 6-7 ग्राम पर्यंत सांगतात बऱ्याचशा भाषणामध्ये. मी 4च ग्राम पकडले. एका झाडाचा वजन 40 ग्राम, 40 गुण्याला 25,000 तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर एकरी 10 क्विंटल आणि एकरी 10 क्विंटल उत्पादन झालं तर तुमची वर्ल्डची जे आता 700 जी प्रॉडक्टिव्हिटी सांगत आहेत लोक, शास्त्रज्ञ मोठेपणाने सांगतात की जगाची जे उत्पादकता आहे 600 आहे 700 आहे, आपण त्याच्यापेक्षा पुढे जाऊ, 800 पर्यंत जाऊ. आज आम्हाला जे सरकारनं जे टार्गेट दिलं आहे, आम्ही तुम्हाला 500 करोड ने 1000 करोड देतो. तुम्ही उत्पादकता 1000 किलो रुई दाखवा आणून. परंतु हे शेतकऱ्याच्या शेतावर ज्यावेळेस जातो, हे शेतकऱ्याच्या शेतावर तंत्रज्ञान त्याला समजावणं, त्याच्याकडून करून घेणं. एखादा जर प्रगतीशील शेतकरी असेल, पोहाणे म्हणा किंवा इतर, एखाद्याला येऊ शकते ना, 100 शेतकऱ्याला येणार नाही. मग 100 शेतकऱ्याला 10 क्विंटल आरामात मिळू शकते. एका झाडाला 10 बोंड, 40 ग्राम वजन, अतिशय सोपं गणित आहे आणि एवढं मिळू शकते. आणि पूर्वीच्या ज्या आपल्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये तुम्ही चुकत नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला निसर्ग साथ नव्हता देत. तुमच्या पात्या खूप राहायच्या, 40-50 पात्या राहायचे, बोंड राहायचे. आताही आम्ही वर्ध्याला गेलो होतो मी एका मीटिंगमध्ये, तर तिथे एक झाड दाखवलं त्यांनी. तिथं त्याला 20-25 बोंड होते त्याला. तर एक शेतकरी त्याला थोडंसं आपली कॉम्पिटिशन राहते, तो थोडंसं त्याला डिचवण्याच्या पद्धतीने बोलत होता. अरे हे काय म्हणे 25 बोंड आहे म्हणे, माझ्या ठिकाणी तर 50 बोंड आले आहे, 60 बोंड आहे. मग मी त्यांना विचारलं तुमच्या झाडाचं अंतर किती आहे? तो म्हणे 90 बाय 90 आहे सर. म्हटलं तुझ्या झाडाची संख्या कमी होऊन राहिली, ज्यावेळेस तू कापूस वेचशील तुला समजेल किती उत्पादन आलेलं आहे. हा, कापसाचं उत्पादन हे बोंडावर अवलंबून नसून एकरी झाडाची संख्या महत्वाची आहे. विदेशामध्ये, ब्राझीलमध्ये, चायनामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आपण त्यांचे उदाहरणं देतो आहे. त्यांची उत्पादकता एवढं वाढण्याचं कारण तेच आहे की त्यांनी झाडाची संख्या वाढवलेली आहे. आणि असं केल्यामुळे आपलं उत्पादन वाढू शकते आणि त्याला भरपूर स्कोप आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर आहे आणि हलक्या जमिनी 30 ते 40% आहे या लोकांनी सांगितलं आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे उत्पादन वाढू शकते. आणि आपण एकरी 25 म्हणजे हेक्टरी 25 क्विंटल 2.5 एकरामध्ये आरामात घेऊ शकतो आणि अतिशय सोपी पद्धती आहे आणि सगळ्यांचं याच्यापासनं उत्पादन वाढू शकते. हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. 4 जी झाले आपले, 4था जी आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि पेस्ट कंट्रोल. तर ह्या पद्धतीमध्ये जसं अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये काकडे साहेबांनी सांगितलं आहे, आपण बरेचदा काय करतो, अमर सृष्टीवार सरांनी पण म्हटलं की आपण ढवळणी करतो, निंदणी करतो. मी बऱ्याचशा शेतकऱ्या शेतावर गेलं, 30 दिवसापर्यंत त्या झाडाला उपाशी असते अक्षरशः झाड कापसाचं. पाऊस पडते, त्याला डवरे मारते, नंतर बाया खुरपणी करतात आणि मग 30 दिवसात झालं की त्याला बांगडी पद्धतीनं त्याला आपण अन्नद्रव्य देतो.
परंतु आता तुम्ही सोयाबीन बघा, कापूस बघा किंवा तुमचं ज्वारीचं पीक बघा. पूर्वी ज्वारी होती आपल्याकडे, हायब्रिड ज्वारी. आपण काय करतो, पेरणीच्या बरोबरच त्याला DAP देतो किंवा SSP देतो किंवा युरिया देतो किंवा इतर जे 18-18-10 होते आपले ते खतं द्यायचं. आणि शास्त्रीय पद्धतीने जर विचार केला तर स्फुरद आणि पालाश म्हणजे P आणि K हे केव्हा उपलब्ध होते? जर मी आज जर टाकलं तर 40 ते 50 दिवसानं त्या पिकाला उपलब्ध होईल. तुम्ही 30 दिवस पहिलेच त्या झाडाला उपाशी ठेवला कापसाच्या आणि अजून 40 दिवसानं ते पाणी पडेल. ऑगस्ट सप्टेंबर नंतर तो ओलही नसते जमिनीमध्ये. खतं मिळतात का तुमच्या पिकाला? म्हणून पेरणीच्या वेळेस जर स्फुरद आणि पालाश पडला आणि नत्राच्या जर 3 मध्ये तुम्ही विभागणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला कापसाचं उत्पादन मिळेल. बरेचसे शेतकरी काय करते, शेताच्या बाउंड्रीवरून जाऊन पाहते, अरे चांगला आहे, आतमध्ये जा तुम्ही, पिकाला संग बोला तुम्ही. पिकामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी असते. तुम्ही जर योगिक शेती जर एक शास्त्र आहे त्यांची जर पाहिलं तर तुम्ही जर पिकासंग बोलले तर पीक सुद्धा तुम्हाला बोलते आणि तुम्हाला पीक आतमध्ये गेल्यावरच कळेल. नाही तर काय होईल की आतमध्ये बोंडअळी राहते, पांढरी माशी राहते, मावा, तुडतुडे हे सगळे किडी येतात आणि यांचं जर नियंत्रण नाही केलं तर तुमचं उत्पादन वाढणार नाही. आणि हा जो आता पिंक बोलवर्म मध्ये आता बरेचशा शेतकऱ्यांची एक समस्या आहे की गुलाबी बोंडअळी याचं प्रमाण आपल्याकडे आता हळूहळू वाढत आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणामध्ये कापसाचा पेरा कमी होण्याचं मुख्य कारण असं आहे की त्या शेतकऱ्यांना तिथं धान आणि गहू ही पद्धती त्यांना प्रॉफिटेबल ठरते. आणि तिथं मी जाऊन आलो, तिथल्या व्हाईस चान्सलरनं सुद्धा भरसभेमध्ये सांगितले की आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी मजूर मिळत नाही. तिथं बिहारचे लोक आहेत काम करण्यासाठी आणि आमची हे वेचणी जे आहे हे वेचणी करायला बाहेर मिळत नाही. अकोल्याचे शेतकरी, वर्ध्याचे शेतकरी सांगते, सर कापूस वेचायला 15 रुपये किलो, 12 रुपये किलो कापूस घेते बाई आणि तिथं शेतातच पडलेला राहते. एक माणूस कापूस उचलायला बाहेर न्यावा लागते. तर ही शेतकऱ्याची समस्या आहे. त्याच्याशिवाय मशीन आल्याशिवाय पर्याय नाही. मशीने आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे फक्त तंत्रज्ञान जे पुढचं पाहिजे. आता फॉरेनमध्ये ते काय बाया काय कमर वाकून ते काय वेचणी करतात का? नाही, मशीननेच करतात. परंतु जे ट्रॅश कंटेंट राहते, जे कचऱ्याचं जे प्रमाण आहे, आम्ही सुद्धा अकोल्याला केलं आहे. दिलीप ठाकरेचं बऱ्याच ठिकाणी मी उदाहरण देतो. 50 एकर शेती आहे त्या शेतकऱ्याकडे, तो हाय डेन्सिटीमध्ये लावतो आणि त्याच्या शेतावर आम्ही मागच्या वर्षी शक्तिमानचं जे मशीन आहे त्या मशीनीद्वारे वेचणी केली. तर त्याच्यामध्ये जे कचऱ्याचं जे प्रमाण राहते ते 28% कचऱ्याचं प्रमाण होतं. आणि आता आपल्याला जे कचऱ्याचं प्रमाण जे आहे ते कमी करण्यासाठी हे जे जिनरवाले जे लोक आहेत, जिनिंगवाले जे लोक आहेत त्यांना प्री क्लिनर लावावे लागतील. फॉरेनमध्ये हे सगळं होत आहे म्हणून तिथं मशीननं वेचणी होते. आपल्याकडे सुद्धा मशीनी येतील. तर पंजाबचा शेतकरी आज कापसापासून दूर जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मशिनीकरण, यांत्रिकीकरण हे गावामध्ये आणि धानामध्ये जास्त झालेलं आहे. सगळं त्यांची कापणी, वेचणी सगळं ते मशिनीद्वारे करतात आणि मजूर नसल्यामुळे सगळं कुठल्याही शेतकऱ्याला, कापसाच्या शेतकऱ्याला जर म्हटलं तर साहेब वेचणीचा खर्च खूप होत आहे. 30% म्हणजे तुमच्या कापसाला जर 8,000 किंवा 7,000 भाव दिला म्हणजे 70 रुपये किलोतले 15 रुपये तर त्या बाईच्या वेचणीला देत आहे. तर ही मोठी समस्या आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे. पानं गळण्याचं सुद्धा तंत्रज्ञान विकसित आहे आणि CICR त्याच्यावरती काम करत आहे. आणि फक्त आपल्याला आपल्या जीनची सुधारणा करावी लागेल. तर मिशनमध्ये तो सुद्धा भाग आहे आणि जीन सुद्धा सुधारण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि निश्चितच पुढील 5-6 वर्षामध्ये शेताच्या तुमच्या मशीन जसे आता तुम्ही हार्वेस्टर पाहत आहे सेम गोष्ट कापसामध्ये सुद्धा येणार आहे. आणि शेवटी असं आहे की कापसामधला जो पराठी राहते त्या पराठीसाठी सुद्धा आपल्याला श्रेडरचा वापर करावा लागेल. कारण जमीन आहे तर तुमची पावर आहे, शेती आहे तर सगळंच आहे. आपले जे हिरवे साहेब म्हणत होते की आम्ही वाटलं तर दाय विकत खाऊ पण तरी कापूस लावू. तर सेम कंडिशन तिथल्या एका हरियाणातल्या शेतकऱ्याने सांगितले की सर बोले या कपास, तिथं नरमा म्हणतात कपासला, नरमे को कपास क्यों नहीं छोड़ रहा, नरमे को किसान क्यों नहीं छोड़ रहा. तो बोले ये मोभी बेटा करके, मोभी म्हणतात, मोभी बेटा म्हणजे मोठा मुलगा. तो इसको मोभी बेटा करके हम समजते हैं क्योंकि मोठा जो वडील झालेला असते त्या वडिलाला अशीच इच्छा असते की बा माझा हातचं काम पोराने घेतलं पाहिजे. और उसकी जो घरवाली है बोले वो बोलते हैं कि अपने को बेटी की शादी करनी है तो कोई बात नहीं, बोले 2-4 बीघा और नरमा लगा देंगे.
फिर भी हम कपास लगाना छोड़ेंगे नहीं सर बोले, लेकिन हमारे लिए जो समस्या है इसके ऊपर आप संशोधन करो. तर मला असं सांगावंसं वाटेल की कापसाच्या ज्या आपण पराठ्या लावून ठेवतो ढिगं धुऱ्यावरती, बांधाऱ्यावरती किंवा घरी, तर त्याच्यामध्ये त्यांचे पतंग राहतात, त्यांच्या सुप्त अवस्था राहतात. त्या सुप्त अवस्थेमधून ती अळी येते आणि मग शेताला तुमच्या त्याच्यापासून नुकसान होते. तर ती पराठी शक्यतोवर श्रेडर जे आहेत, आता रोटावेटर म्हणा, श्रेडर म्हणा, याचा वापर करून जमिनी गाळा, जमिनीचं आरोग्य सुधारण्याची तुम्ही भरपूर प्रयत्न करा. आता बराचसा वेळ झाला आहे आणि तुमच्या बोलण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु इथं जे सिक्वेन्स यांनी जो आयोजकाने दिला हा उलटा दिला. जो मेन संशोधन सांगणारा शास्त्रज्ञ आहे त्याला उशिरा ठेवला आणि बाकीचे वक्ते त्यांनी सांगून गेला. तर ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा कधी आलात, तुम्हाला जर संस्थेमध्ये व्हिजिट द्यायचे असतील तर तुम्ही बघा. खरोखर पाहण्यालायक आमचे तिथं प्रयोग आहेत तिथं, आणि दोन्ही पद्धतीने लागवड केलेली आहे आणि मल्चिंगचा, त्याच्यानंतर पॉलिमलचा, ड्रीपचे सगळे प्रयोग आहे आणि सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी बरेचदा शेतकऱ्यासाठी आत्मीयतेनं बोलतो आणि बऱ्याचशा ठिकाणी कामं सोडून तुमच्याकडे येण्याचा माझा प्रयास असतो. इथे यांनी बोलावलं आणि मला मार्गदर्शनासाठी संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण डॉक्टर अर्जुन तायडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. डॉक्टर अर्जुन तायडे हे विभागीय प्रमुख आहेत पीक उत्पादन केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी. त्यांनी हे मार्गदर्शन एकदिवसीय शेतकरी मेळावा, प्रदर्शनी आणि शिवार फेरी या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, यवतमाळ 2 या ठिकाणी केलं होतं. आता ऐकूयात या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषण. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अशोकरावजी ठाकरे साहेब, व्यवस्थापक नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दार. डॉक्टर पंजाबराव देशमुख या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे, आजच्या या एक दिवसीय शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले KVK या संस्थेचे डायरेक्टर अतुलभाऊ ठाकरे, या भागातील जिल्हा परिषद, माजी जिल्हा परिषदेचे पंढरीनाथ सिंह, मोहनराव ठाकरे, या ठिकाणी बाहेरगावून आलेले संजयजी काकडे, अर्जुनजी तायडे, राहुलजी फुके, अमरशेठ तिवारजी, गणेशजी गिरी, रणजितजी बोबडे, फलटणकर सर, महेश ठाकरे, राहुलजी चव्हाण, पंकज खाडे, सुदर्शन पतंगे, अमोल चौधरी, शशीर मताने आणि प्रफुल्ल बनसोडजी आणि शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी हा जो शेतकरी मेळावा होत आहे, या शेतकरी मेळाव्याच्या प्रथमतः हे कृषी विज्ञान केंद्र 2016-17 साली आदरणीय माणिकरावजी ठाकरे यांनी सुरू करण्यासाठी आम्हाला सुचवलं. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव मोहनराव ठाकरे आणि अतुलजी ठाकरे यांनी याचा पाठपुरावा करून हे कृषी केंद्र या ठिकाणी आणलं. आणि आमच्या अध्यक्षाचं एक महत्त्वाचा उद्देश होता की या भागातील या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या रीतीने मार्गदर्शन व्हावं आणि शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी स्थापन केलं. त्या अनुषंगाने या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राची चांगली वाटचाल चालू आहे आणि आमचे सर्व सायंटिस्ट आहेत हे कास्तकाराच्या बांधावर जाऊन त्यांना त्याबद्दलनं मार्गदर्शन करत आहे. या ठिकाणी सर्व शास्त्रज्ञांनी कापसाच्या संबंधातनी जे मार्गदर्शन मोलाचं केलेलं आहे याबद्दल माझ्यासाठी त्यांनी काहीच शिल्लक ठेवलेलं नाही आणि वेळचं भरपूर झालेला आहे. परंतु मला एकच म्हणायचं आहे की आपला जो जिल्हा आहे हा कापूस उत्पादक जिल्हा आहे, परंतु टेक्निकल पद्धतीने शेती केली परंतु आपल्याला बाजारभाव नाही. आज सुरुवातीला कापूस शेतकार योजना होती, त्यावेळेस शेतकऱ्यांना हमी होती, परंतु सध्याच्या परिस्थितीतनी कापसाच्या बाबतीतनी आपल्या इथं कापूस आयात होत आहे, त्यामुळे आपल्या शेतमालाला भावसुद्धा मिळत नाही. म्हणून थोडासा शेतकरी या कापसापासून दुरावलेला आहे, परंतु नाईलाजानं आपलं नगदी पीक असल्यामुळे आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. मला
सर्वांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जे काही मार्गदर्शन लागल ते सर्व या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल. आणि या ठिकाणी हे सर्व शास्त्रज्ञ आलेत, तुम्ही शेतकरी वर्ग आले, विद्यार्थी आलेत, याचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि हा शेतकरी मेळावा एक दिवशी या ठिकाणी हा कार्यक्रम संपला हे मी इथे जाहीर करतो. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण एकदिवसीय शेतकरी मेळावा प्रदर्शनी आणि शिवार फेरी या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी ठाकरे साहेब, व्यवस्थापक नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण ऐकलं. विशेष कापूस प्रकल्पांतर्गत एकदिवसीय शेतकरी मेळावा प्रदर्शनी आणि शिवार फेरी या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ 2 या ठिकाणी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम समाप्त होतोय. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.